शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर, इंडियन नॅशनल अकॅडमी न्यू दिल्ली यांच्या माध्यमामधून दरवर्षी इन्सा समर रिसर्च फेलोशिप वेगवेगळ्या विषयामध्ये जाहीर केली जाते। नुकताच इन्सा समर रिसर्च फेलोशिपचा रिझल्ट आलेला आहे आणि यामध्ये महाविद्यालयाची कॉम्प्युटर सायन्सची एक आमची फॅकल्टी प्राध्यापिका ज्योती माशाळकर यांची IIT रोपर या ठिकाणी त्यांना इन्सा समर रिसर्च फेलोशिप प्राप्त झालेली आहे। त्यासोबतच आमच्या बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या शाखेची एक विद्यार्थिनी कुमारी अश्विनी महाजन या विद्यार्थिनीचीही या इन्सा समर रिसर्च फेलोशिपसाठी निवड झालेली आहे, जिला युनिव्हर्सिटी ऑफ पॉंडिचेरी या ठिकाणी ही फेलोशिप प्राप्त झालेली आहे। यासोबतच लाईफ सायन्समध्ये आमचा बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा विद्यार्थी ओंकार माळकुडे या विद्यार्थ्याची बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी निवड झालेली आहे। दरवर्षी इन्सा समर रिसर्च फेलोशिप जी राष्ट्रीय पातळीवरची फेलोशिप असते ती राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना दरवर्षी 3-4 विद्यार्थी या फेलोशिप प्राप्त करत असतात। ही एक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी फेलोशिप असते। या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना ज्यांना ही फेलोशिप प्राप्त झालेली आहे या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना रिसर्च करण्याची एक संधी प्राप्त होत असते आणि त्याबद्दल मी आमच्या प्राध्यापिका ज्योती माशाळकर मॅडम आणि BCA ची विद्यार्थिनी अश्विनी महाजन आणि बायोटेक्नॉलॉजीचा आमचा विद्यार्थी ओंकार माळकुडे या तिघांचेही महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या इन्सा समर रिसर्च फेलोशिप साठी मी शुभेच्छा देतो। सातत्यानं दरवर्षी आमचे हे विद्यार्थी या इन्सा समर फेलोशिप मध्ये पात्र ठरतात। महाविद्यालय राजर्षी शाहू महाविद्यालय हे एक स्वायत्त महाविद्यालय आहे आणि या स्वायत्त महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम हे महाविद्यालय करतं। त्याचाच एक भाग म्हणून इन्सा समर फेलोशिपची पूर्ण तयारी अगदी ॲप्लिकेशन पासून ते राईटअप लिहिण्यापर्यंतची सगळी तयारी त्यासाठीचे वर्कशॉप घेण्याचं काम सुद्धा हे महाविद्यालय करतं आणि त्याचाच फायदा म्हणून दरवर्षी 3-4 विद्यार्थी आणि प्राध्यापक या इन्सा समर फेलोशिपसाठी पात्र ठरू लागलेले आहे। मी परत आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद।